त्यांनी कशी पार्श्वभूमी हे पहा, एकीकडं मराठा समाजानं 20 तारखेपासून आंदोलनाची घोषणा केलेली आहे. आता फक्त मराठाचं आंदोलन करतो असं काही नाही आहे. दलितसुद्धा, आमचा ओबीसी आणि दलितसुद्धा आंदोलन करू शकतो ना. आणि आमचे आंदोलन आमचे विषय आहेत ना, आमचे पेंडिंग विषय आहेत. आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या आरक्षणाला धक्का कुठे लागता कामा नये. आणि सरकारनं यांच्या एवढ्या 3 कोटी समाज आणि 10 लाख गाड्या घेऊन येणाऱ्या, 1000 कोटीचं डिझेल पेट्रोल घेऊन येणाऱ्या या गरीब मराठा समाजाच्या आंदोलनाला बळी पडून जर रात्री बेरात्री एखादा GR काढलाच, मात्र आम्हालासुद्धा त्या ठिकाणी हे आंदोलनाची भूमिका त्यासाठी आम्ही काढतो की सरकारने यांच्या दबावात येऊन असा GR काढता कामा नये. आणि दुसरं म्हणजे आमची जातनिहाय जनगणना जी आहे ती सगळ्यांनी मान्य केलेली आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीसने मान्य केलेलं आहे. अजितदादा तर उघडपणे म्हणतात जातनिहाय जनगणना करा, जातनिहाय जनगणना करा. मुख्यमंत्री जातनिहाय सगळेच म्हणतायत. विधानसभेतल्या सगळ्या आमदारांनी एकमताने ठराव पारित केला आहे. मग ही जातगणना का होत नाही म्हणून आमचं मागणं आहे की जोपर्यंत जातनिहाय जनगणना होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन जे आहे ते मैदानमध्ये चालू राहील. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा आंदोलन जे आहे ते आंदोलन चालू राहणार आहे. आणि जोपर्यंत आमचा हा निर्णय होत नाही आणि जोपर्यंत जो निधी तुम्ही मराठा समाज दिलेला आहे तो आमच्या ओबीसीच्या मुलांना जर देत नाही तोपर्यंत आमचं आंदोलनसुद्धा सुरू राहणारच आहे, संपणार नाही. आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आमच्याकडूनसुद्धा या सरकारला सुट्टी नाही. 56 लाख वगैरे काही नाही, हे सगळं बोगस विषय सगळा आहे. आणि ह्याला आम्ही आव्हान आम्ही दिलेलं आहे. फक्त सुरुवातीचा काहीतरी त्या निजामातला काही थोड्या नोंदीचा विषय होता तो आम्ही मान्य केला होता. आता सरसकट महाराष्ट्र हे काय चाललं आहे महाराष्ट्रावर, त्यामुळे हे आम्ही मुळीच होऊ देणार नाही. जर सरकारनं असं काही केलं तर मात्र 24व्या रणसंग्राममध्ये या सरकारला घरचा आहेर दाखवायची, घरचा रस्ता दाखवण्याची ताकद जी आहे या ओबीसीमध्ये महाराष्ट्रातल्या आहे. नाही, असं आहे की या महाराष्ट्राची 75 वर्षे सत्ता मराठा समाजाच्या हातामध्ये आहे. सगळे मुख्यमंत्री त्यांचे आहेत, मंत्री त्यांचे आहेत, शेतीचा मंत्री असेल, उद्योगाचा असेल, सगळ्याचा हे सगळे मंत्री आहेत त्यांचे आहेत. आणि त्यांच्या सत्तेच्या माध्यमातून ते असे जर GR काढून जर आमच्या आरक्षणाला सत्यानाश करणार असेल तर मग मात्र या सरकारचा सत्यानाश करायला ओबीसीला वेळ लागणार नाही. आणि म्हणून हा सत्ता संघर्षसुद्धा जो आहे तो आपण म्हणला तरी चालेल. आमच्या आरक्षणाला जर ह्यांनी धक्का लावला, जर त्याचे 3-13 केले, सरकारचे 3-13 करायचे असेल तर आम्हाला ह्यांचे आमदार पाडावे लागतील आणि ओबीसीची सत्ता या ठिकाणी आम्हाला आणावीच लागेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.